पुण्यातील स्वारगेट बस अत्याचार प्रकरण आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार आहे। आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले। आरोपी विरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळालेले आहेत। बसची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आलेली असून त्यामध्ये पोलिसांना पुरावे मिळाले। ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली, ती पण पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते। तर पुण्यामधील स्वारगेट बस अत्याचार प्रकरणामधील आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेची आता डीएनए चाचणी होणार आहे। आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहेत। आरोपी विरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळालेले आहेत। एकंदरीतच तपासाला वेग आलेला आहे। बसची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आलेली असून त्यामध्ये पोलिसांना पुरावे मिळालेत असं सुद्धा समजतंय। ससून हॉस्पिटलमध्ये आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी सुद्धा करण्यात आली आणि तिचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलाय असं कळतंय। अगदी 2च दिवसांपूर्वी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता तपासाच्या पुढच्या या रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। रेवती, काय अधिकची अपडेट्स आहेत? नक्कीच ऋतुजा, आपल्याला जसं माहिती की स्वारगेट प्रकरणी ज्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे म्हणजे दत्तात्रय गाडे ह्याची वैद्यकीय तपासणी तर झालेलीच होती, पण आता डीएनए चाचणी सुद्धा त्याची करण्यात येणार आहे। रक्त आणि केस हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात देखील आलेले। याचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे की जी बस आहे ज्यामध्ये हा सगळा प्रकार घडला, जी दुर्दैवी घटना झाली स्वारगेट बस स्थानकावरती, त्या बसमध्ये एका सीटवरती केस देखील आढळून आलेले आहेत। तर त्यासाठी एक ठोस पुरावा म्हणून पोलिसांनी आता डीएनए टेस्ट करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली, ती पण पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यासोबतच फॉरेन्सिक लॅबला त्याचे केस आणि रक्त ही डीएनए टेस्टसाठी पाठवण्यात आलेले आहेत। आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की त्या डीएनए टेस्टमध्ये काय आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी रेवती।